बोला हर हर जय भवानी। ज्या जागेवरती 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं, त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवर करत आहेत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांनाशी विनंती करतो की सर्व प्रमुख अतिथींना घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला। ते वर्ष होतं 1925, म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे। सुरुवात होते आहे आज अभी अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपती शिवाजी महाराज के सिंहासन का या सभा मंडपात ठेवूया। मित्रांनो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला। ते वर्ष होतं 1925, म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे। आज अभी अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपति शिवाजी महाराज के सिंहासन का पूजन किया। मित्रों, रायगढ़ ये सामान्य स्थान नहीं है। परकीय आक्रांताओं से, आघात से इस देश के कई सिंहासन टूट गए, चाहे वो इंद्रप्रस्थ हो या देवगिरी,
चाहे वो चित्तौड़ हो या विजयनगर, लेकिन वे सारे सिंहासन एक होकर रायगढ़ पर पुनर्स्थापित हुए थे। तर अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी सध्या रायगडावरून आपल्याला या एकूणच दौऱ्याविषयी माहिती देत आहेत। अभिषेक, आपण पाहिलेलं आहे अगदी काही वेळामध्ये ही पालखी सुद्धा निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 344व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन करण्यासाठी गृहमंत्री आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। राजगड दरबारामध्ये शिवप्रतिमा पूजन असलेलं पालखीचं पूजन असेल हे